बल्कि सामाजिक न्याय, मानव अधिकारों और संविधान की मूल भावना के संरक्षण में मील का पत्थर निश्चित साबित होगा। माननीय रक्षा मंत्री के साथ माननीय गृह मंत्री अमित शाह जी और इस समय ॲडव्होकेट आशिष कृष्णराव लांडे, उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष, अमरावती जिल्हा वकील संघ। अमरावती वकील संघासाठी आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आज सर्वोच्च पदावर बसलेला आहे। त्यामुळे प्रत्येक वकील जे आयुष्यात स्वप्न पाहून निघत असतो त्यातलं मला असं वाटतं सगळ्यात मोठं स्वप्नपूर्ती आज भूषण मोर्चा यांनी झालेली आहे। पण एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण जर घेतलं तर आपण भूषण भाऊकडे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या पदावर असतानाही माणूस जेव्हा अमरावती येतो तर प्रत्येकाशी ज्या खेळमीने वागतो, प्रत्येकाला आवाज देऊन बोलावतो, प्रत्येक हातावर हात ठेवतो, तर असं म्हणतात ना की माणसाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे तर त्याची उंची कळते। ती उंची भूषणभाऊमध्ये आहे। त्यामुळे आपल्यातला माणूस आज तिथे गेला त्याचा विशेष आनंद सगळ्या अमरावतीकर मंडळीला आहे, नव्हे पूर्ण महाराष्ट्रालाही आहे। पण अमरावती म्हणजे त्यांचं घर आणि तो माणूस म्हणजे आमचा माणूस, ही जी भावना आहे त्यामुळे सगळेजण आम्ही आज आनंदोत्सव करतो। आपण पाहताचा की प्रत्येकाचा आनंद कसा ओसंडून वाहतो आहे। आम्ही आज लाईव्ह सगळ्यांना दाखवलं। वास्तविक प्रत्येक घरी TV आहे, पण सगळ्यांनी TV सोडला आणि कोर्टात आले। यावरूनच आमच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळून येतील। वकिली सुरुवात त्यांनी मुंबईला शिकल्यानंतर अमरावतीला आले, अमरावतीला सुरुवात केली, नंतर नागपूरला गेले, मग अधिवक्ता आले, नंतर हायकोर्ट जज झाले। पण त्यांच्या प्रत्येक पावलागणित त्यांची नाळ ही जी अमरावती जुळली होती ती आजपर्यंत त्यांनी तुटू दिली नाही, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे। अमरावती का एक सुपुत्र, हमारे वकील संघ का एक सदस्य, एक झोपड़पट्टी में रहने वाला, मराठी स्कूल में पढ़ने वाला एक विद्यार्थी अपनी मेहनत से, अपने कर्तृत्व से, अपनी ईमानदारी से, अपने व्यवहार से, उसकी सबसे बड़ी क्वालिटी है कि हमारे यहाँ एक कहावत है कि छोटा सा पद मिला कि वो कुर्सी चली जाती है आंग में, लेकिन वो व्यक्ति को वो उसकी नम्रता की कोई कल्पना नहीं है। जब सरकारी वकील बना तभी भी स्वभाव वैसा ही था, हाईकोर्ट जज बना तभी भी स्वभाव वैसा ही था। सभी के साथ एक सरीका, कभी किसी के साथ कोई भेदभाव नहीं। सुप्रीम कोर्ट जज बने तो भी स्वभाव हुई, आज चीफ जस्टिस बने, आज तो हमारी खुशी की कोई सीमा नहीं है। और वो सीमा का एक आपने अंदाज़ देखा कि हम सब छोड़ के यहाँ पर आए हैं, उसका लाइव हमने शपथ विधि देखी, हम सब यहाँ नाचे, हमने मिठाई खाई, हमने अभिनंदन उनका किया, अपना किया, अमरावती का नाम किया। देश के लेवल पर अमरावती का नाम हुआ है, हमारी खुशी कोई सीमा नहीं है। थैंक यू। अमरावती जिल्ह्याचे गौरव, अमरावतीचा अभिमान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीशपदी आज विराजमान होत आहेत माननीय भूषणजी गवई साहेब। या निमित्ताने अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण हर्षोल्लास आहे। विशेषतः आमचा जो वकील क्षेत्र आहे, या वकील क्षेत्रामध्ये सर्वांना अभिमानाने सर्वांची छाती फुललेली आहे, कारण या मातीतला, या भूमीवरचा व्यक्ती आज या देशाच्या सर्वोच्च स्थानावरून न्यायदान करणार आहे। ही आमच्यासाठी प्रामुख्याने सर्वांसाठी ही फार अभिमानाची आणि भूषणाची गोष्ट आहे। म्हणून अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने आज फार मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे। तो शार्प गवई साहेबांची 10 वाजता शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही या ठिकाणी ढोल ताशे वाजवून, त्याचप्रमाणे मोतीचुराचे लड्डू आणि सर्व वकील बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। अमरावतीचे जे भूषण आहे ते अमरावतीची वकिली त्यांनी इथूनच सुरू केली आणि गवई साहेबांनी आमच्या सर्वांसाठी गर्वाची बाब ही आहे
की या वकील संघामधून ज्यांनी वकिली सुरू केली तो व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून न्यायदान करणार आहे. यापेक्षा अमरावतीकरांसाठी कोणती बाब मोठी होऊ शकत नाही, विशेषतः वकील क्षेत्रासाठी. तुमचं नाव? मी ॲडव्होकेट आशिष कृष्णराव लांडे, उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा वकील संघ.